बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळं उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह वाढल्यानं राज्यात हुडहुडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर इथं यंदाच्या हंगामात प्रथमच नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून किमान तापमानामध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तरेकडं थंडीचा कडाका तीव्र होऊ लागलाय. शुक्रवार दिनांक 29 रोजी पंजाबमधील आदमपूर इथं देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर इथंही तापमानाचा पारा 6 अंशावर घसरला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ इथं नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर, पुणे, जळगाव इथं 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवार दिनांक 29च्या सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी आणि सांताक्रूज इथं उच्चांकी 33.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून राज्यात किमान तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. किमान तापमानात वाढ होणार असली तरी गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव इथं 10 अंश सेल्सिअस, नगर इथं 8.3 अंश सेल्सिअस, धाराशिवमध्ये 12.2 अंश सेल्सिअस, माथेरानमध्ये 14.14 अंश सेल्सिअस, बारामतीमध्ये 9.5 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 11.3, जेऊरमध्ये 8.3, सोलापूरमध्ये 12.8, परभणीमध्ये 10 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 10.6, जालन्यामध्ये 12.2, महाबळेश्वरमध्ये 10.5, मालेगावमध्ये 12.6, संभाजीनगरमध्ये 10.6, उदगीरमध्ये 11.2, साताऱ्यामध्ये 12.2, सांगलीमध्ये 12.7 आणि निफाडमध्ये 10.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.